टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा डोंगरावर दररोज हजारो भाविक येत असतात आणि त्या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांकडून प्रसाद स्वरूपातील पेढे घेत असतात। मात्र हे पेढे आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत असा प्रश्न एक निर्माण होतोय, कारण आपण बघितलं तर गेल्या 2 ते 3 वेळा या ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये एक कारवाई केली गेली आणि त्या ठिकाणी भेसळयुक्त पेढे आहेत ते जप्त केले गेलेले आहेत। आणि याच संदर्भात आता खुद्द ज्योतिबा डोंगरावरील ग्रामपंचायत सदस्य आणि ज्योतिबाचे भाविक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि भेसळयुक्त हे सगळे पेढे आणि सगळा हा माल विकणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी त्यांच्याकडून होते। माझ्यासोबत ज्योतिबा डोंगरावरील ग्रामपंचायत सदस्य आहेत। काय सांगाल आपण? वारंवार बघतो की ज्योतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढे जप्त केले किंवा भेसळयुक्त खवा जप्त केला अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात। काय नेमकं घडतंय ज्योतिबावर अन्न प्रशासन विभाग गेली 4 वर्षे मी त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु अन्न भेसळ प्रतिबंधक हे अतिशय गेंड्याच्या कातड्यासारखं काम करतं। कारण 3 वेळा मोठी कारवाई झाल्या, 2 टन पेढे जर जमा झाले असतील आणि ते नष्ट केले असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, हा मोठा विषय माझ्यासमोर आलेला आहे। नंतर त्याच्यात ब्लेड पण गावलं, त्याच्यानंतरसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही। नंतर काल परवा जवळ 400 ते 500 किलो पेढा पहाटे 4 वाजता आम्ही जप्त केला। ते आलेत निळी वतली फेकून दिलं। आपल्यासारख्या एक सर्वसामान्य भाविक आमच्या इकडे लाखो भाविक येतात, ते हा प्रसाद घरी नेतात, ते मुलाबाळांना देतात, ते खातात आणि त्याच्यामुळं ते आमच्या भाविकाच्या आरोग्याशी धोका आहे असं मी वारंवार सांगूनसुद्धा तिने ऐकलेलं नाही। त्यांच्यावर कारवाई व्हावी असं माझं मत आहे। खरं तर वारंवार 2 ते 3 वेळा कारवाई देखील झालेली आहे, मात्र ही कारवाई ठोस कारवाई व्हावी यासाठी तुम्ही मागणी करताय। अन्न आणि औषध प्रशासन काय नेमकी कारवाई करते का त्या ठिकाणी? कारण ज्या पद्धतीनं याआधी 2 वेळा कारवाई झाली आणि त्यानंतर तशाच पद्धतीचं विक्री त्या ठिकाणी सुरू आहे। कारवाई करण्यासाठी प्रांत असतील, तहसीलदार असतील, या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई करा असं प्रत्येक वेळेला वारंवार सांगितलंसुद्धा। ते वरती मिटिंगला येतात, कागदावर घोडे नाचवतात आणि ते चांगलं आहेत म्हणून सांगतात। मला साहेब जिल्हाधिकाऱ्याच्या समोर हा विषय आला होता आणि हा पेढा मी त्यांना खायला दिला होता। साहेब त्यांनी तो पेढा खाल्ला नाही, ते अन्न भेसळवाल्याने। मग ही आमच्या भाविकाच्या आरोग्याशी जर खेळत असतील आणि आमच्या भाविकांच्या आरोग्याशी काही जर झालं तर सर्वस्व जबाबदार हे अन्न भेसळ प्रतिबंधक असेल। तर गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या भेसळयुक्त पेढ्याच्या विरोधात तुम्ही मोहीम काढली आहे किंवा आंदोलनं करताय, पाठपुरावा करताय। काय आता तुमची अपेक्षा आहे किंवा काय तुमची पुढची भूमिका काय? माझी जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन दिलेलं आहे, मी त्याच्यामध्ये नोटमध्ये लिहिलेलं आहे, जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे। कारण 4 वर्षे माझी स्वतःची मानसिकता यातलं संपलेलं आहे। आंदोलन म्हणजे लोकशाहीला किती तुम्ही डबऱ्यात घालणार आहेत? जर लोकशाहीनं मी आंदोलन करून जर तुम्ही करत नसेल, त्यांच्यावर कारवाई होत नसेल, मग ह्यांच्या पाठी मग अन्न भेसळ प्रतिबंधक काय त्यांच्या संग लगेबंध आहे का? ते काय पैसे घेतात का? जर पैसे घेत असतील तर विका, भाविक मरून देत का? अशी त्यांची इच्छा असेल तर मग बघतील जिल्हाधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करायची। विक्रेत्यांकडून असा एक खुलासा केला जातोय किंवा एक प्रतिदावा केला जातोय, जर खरंच हे पेढे आरोग्याला धोकादायक असतील तर तशा पद्धतीच्या तक्रारी कुठेतरी दाखल झाल्या असत्या, कोणाला तरी त्या संदर्भातला त्रास झाला असता। मात्र तसं कुठेही कुणी तक्रार केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काय आत्ताच माझ्यासंग भाविक आहेत, काय झालं आहे आपल्या इकडं भाविक आला की त्यांची सेवा करणं हा आमच्या पुजारी धर्माचा कर्तव्य आहे आणि ते कित्येक पिढ्या आम्ही करत आलेलो आहे। त्यांना पुरणपोळीचा निवेद दिला तर जेवून हा प्रसाद घेऊन ते घरी जातात। त्यावेळेला जो प्रसाद त्यांच्या घरी जातो त्यावेळेला ते खातात आणि त्यांना त्यांचे अनुभव कळले। ते माझ्या संग आता इथं भाविक बोलवलेले आहेत, ते भाविकच ते त्यांना तुम्हाला सांगतील मी सांगण्यापेक्षा। भाविक देखील आहेत ज्यांना या सगळ्या पेढ्यांचा त्रास झाला। काय सांगाल तुम्ही? कधी गेला होतात, कधी हे पेढे घेतले होते, काय नेमका त्रास कोणाला झाला? मी रविवारी गेलो आणि मुलांना आमच्या नरड्यात खवखवायला लागलं पेढे खाल्ल्यामुळं। हे पेढे अतिशय खराब आहेत। मग तिथं घेताना तुम्ही हे पाहिलं होतं का किंवा तिथंच सांगताना त्यांनी काय सांगितलं विक्री करताना? त्यांनी सांगितलं की दावलं एक आणि दिले दुसरेच पेढे, असं केलं त्यांनी। मग ज्यांच्याकडून घेतले त्यांच्याकडे तक्रार वगैरे काय केली तुम्ही? दादा तर आहेत, दादाने सांगितलं आम्हाला की आपण आता जायचं आहे, पत्रकार परिषद आहे म्हणून आम्ही इथं उपस्थित राहिलो। आणखी काही भाविक आहेत ज्यांना याचा अनुभव आलेला आहे, काय सांगाल? काय अनुभव आहे? हे पेढ्याचं पाकिट मी सोमवारी घेतलेलं आहे, आज 1-2-3 दिवस झालं। तर हे पेढे जेव्हा घरी नेले मुलांनी दिले तेव्हा मुलांच्या घशामध्ये गवगवायला लागले, त्यासनी त्रास होतो आहे हे जाणवलं। ते आम्ही खायचे मुलांनी बंद करून दिले। काही पेढे टाकले, माझ्याकडे आता 1 पाकिट आहेतच। तर अशा आरोग्य केंद्राचे जे अधिकारी आहेत किंवा काय, हिनी जाऊन त्या स्टॉलला भेट द्यावी। हे खरोखरच अन्न हे चांगलं आहे का? हे भाविकांनी खरोखर आरोग्यात चांगलं आहे का? ही तपासणी करावी, मगच विक्रीला त्या
ग्राहकाला दुकानदाराला परवानगी द्यावी ही माझी कळकळतीची विनंती आहे. तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं या सगळ्या ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थ त्याचबरोबर ह्या भेसळयुक्त पेढ्याचा अनुभव ज्यांना आलेला आहे त्या भाविकांच्या देखील प्रतिक्रिया आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणावर ज्योतिबा डोंगरावर जे काही पेढे विक्री केले जातात ते भेसळयुक्त असल्याचा दावा यांचा आहे आणि याकडं आरोग्य प्रशासन असेल किंवा अन्य यंत्रणा असतील त्या दुर्लक्ष करतायत आणि जर असंच दुर्लक्ष होत राहिलं तर आम्ही आमरण उपोषण करू अशा पद्धतीचा इशारा देखील या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांनी दिल्याचं बघायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.